हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पाटील ब्रदर्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज रविवार असल्यामुळे आमचा प्लॅन झालेला आहे महादेवाच्या भेटीला जायला त्र्यंबकेश्वर येथे। तर आमच्यासोबत आता कंटिन्यू राहा। सो मंडळी, वेलकम माय अनदर ब्लॉग। तर आपण आता सूर्यमाल रोडला आहोत आणि तुम्ही बघू शकता ऑसम लुक। आमचा आता फोटोशूट झालेलं आहे सूर्यमालला आणि आता आम्ही निघतोय त्र्यंबकेश्वर रोडला। आणि हे बघा काय, आमची एक गाडी चालूच होत नव्हती, त्यामुळे एकाला धक्का मारून चालू करायला लागली। धक्का स्टार्ट गाडी आहे आमची, बघू शकता। स्टार्टिंगला हे हाल आहेत आमचे, तर बघू आता पुढे जाऊन काय होतंय। तर आता आम्ही निघालो रस्त्याकडे त्र्यंबकेश्वरच्या। तर सोबत राहा, कंटिन्यू राहा। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे फॉग पण किती मस्त पडलेला आहे। त्याच्यामध्ये गाडीवर बाईकवर जायला खूप भारी वाटतं, एकदम थंड असं वातावरण। पण बाईकवर फिरण्याची मजाच वेगळी असते, खूप भारी वाटतं आणि सर्व काही सीन असतात ते पण एन्जॉय करायला भेटतात। तर बघू शकता आम्ही 3 बाईक आहेत आणि 6 जण, आणि दुसरेसुद्धा येत आहेत आमच्यासोबत, ते पुढे आहेत। मित्रांनो, आता आपण थोडं फास्टली जाऊया। मित्रांनो, आज आपले 2 जण पुढे ॲड झालेले आहेत। तुम्हाला सांगितलं होतं मागे की 2 जण तिकडे आहेत, पुढे आहेत। हे ते 2 जण बघू शकता। सो फायनली मित्रांनो, आता आमची एंट्री झालेली आहे त्र्यंबकेश्वर येथे। तुम्ही बघू शकता आम्ही आता गेटवर आहेत आणि आज संडे असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे की पूर्ण गेटपासून तर मंदिरापर्यंत लाईन होती। त्यामुळे तर आम्हाला काय असं दर्शन भेटेल याची गॅरंटी तर नव्हती लवकरात लवकर। मग आम्ही लगेचच नाश्ता करण्यासाठी निघालो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहे नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये। तर आता ऑर्डर पण दिले वडापावची, आणि गरमागरम वडापाव खाऊ आणि लगेच मंदिराकडे निघूयात। मित्रांनो, तर आम्ही आता नाश्ता करून मंदिराकडे आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे। तर आम्हाला असं वाटतं आहे की आता दर्शन काय भेटणार नाही, त्यामुळे आम्ही ठरवलं की ब्रह्मगिरी पर्वतावर जायचं। मग त्याआधी आम्ही एका महादेवाच्या मंदिरात आलो आणि दर्शन केलं। दर्शन केल्यानंतर आम्ही कुशावर्त कुंडामध्ये गेलो आणि तिथे हातपाय धुतले आणि संपूर्ण मंदिराचं दर्शन वगैरे केलं, तुम्ही बघू शकता। कुशावर्त कुंड बघितल्यानंतर आम्ही ब्रह्मगिरी पर्वताकडं निघालो। ब्रह्मगिरी पर्वतावर आम्ही दर्शन केलं आणि तिथले काही शॉट तर आम्हाला घ्यायला जमले नाही, कारण की आमचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि पाणीसुद्धा होतं। तर नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवू नक्की। ब्रह्मगिरी पर्वतावरून उतरल्यानंतर आम्ही पहिल्यांदा रूमचं अरेंजमेंट केलं, कारण की आज नाईटला थांबणार होतो, कारण की दर्शन तर आमचं झालं नव्हतं। तर मग आम्ही आता नाईटला दर्शनासाठी चाललो आहे, तुम्ही बघू शकता आणि आमच्यासोबत कंटिन्यू राहा। तर तुम्ही इथे लाईव्ह दर्शनसुद्धा बघू शकता। हे बघा, शिवलिंगाचं आपल्याला लाईव्ह दर्शनसुद्धा बघायला मिळतं आहे। मित्रांनो, बघू शकता आम्ही दर्शनासाठी आहेत। खूप आतुरता होती आम्हाला दर्शनाची, पूर्ण दिवस गेला पण आम्हाला दर्शन मिळालं नाही। आपण बघू शकता किती आता महादेवाची कृपा आहे आमच्यावर, त्यामुळे आम्हाला दर्शन मिळालं आहे।
मिळालं नाही अजून बरीच लाईन आहे. मिळेल. मंदिरामध्ये सुद्धा बघू शकता किती पब्लिक उभी राहून थकलेली आहे आणि त्यांना पण आतुरता आहे की कधी आम्हाला दर्शन मिळतं. खूप गर्दी असल्यामुळे दर्शन मिळण्यासाठी खूप आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास गेले लाईनीमध्ये. बघू शकता. आणि आपल्याला पूर्ण मंदिरामध्ये लाईव्ह दर्शन बघायला मिळतं कारण की सगळीकडेच LED लावलेले आहेत. त्यामुळे काय चाललंय ते आपण बघू शकतो आणि दर्शनसुद्धा लाईव्ह घेऊ शकतो. जवळजवळ आम्ही आत्ता मंदिराच्या जवळपास पोचलो आहेत आणि आता खूप असं वाटतं की कधी आम्ही दर्शन घेतो कारण की खूप वेळ गेला आम्ही लाईनीमध्ये उभे होतो. तर मित्रांनो, आता पुढचं तुम्हाला दर्शन नाही दाखवू शकत कारण की मोबाईलला इंटरनेट नाही आहे. तर आम्ही आता दर्शन करतो आणि मग भेटूयात. तर मित्रांनो, फायनली आमचं महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि एवढं भारी वाटलं कारण की पूर्ण दिवसभर आम्ही दर्शनाची वाट बघत होतो आणि एकदाचं दर्शन आमचं झालं. आणि त्यानंतर आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि व्हिडिओग्राफी पण केली, तुम्ही बघू शकता. तर सर्व दर्शन वगैरे झाल्यानंतर फोटोशूट केल्यानंतर आम्ही जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेलो आणि पूर्ण दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं. त्यामुळे सगळे तावून होते कधी येते आमच्या टाटामध्ये आणि जेवण करतो. आणि सगळं जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही रूमकडे निघालो आणि मस्तपैकी झोपून गेलो. तर चला तर सर्वांना गुड नाईट. हाय, गुड मॉर्निंग. तर आमची नाईट आऊट झालेली आहे आणि बघा नाईट आऊट झाली, सगळं झालं, अंघोळ वगैरे सगळ्यांनी केली, चहा वगैरे पिला. आता चाललो परत महाद्वाराचं दर्शन घेतो, प्रसाद वगैरे घेतो, मंदिराकडे निघालो. आता चला, आता प्रसाद वगैरे घेतलं का, बॅग वगैरे भरले का आम्ही मग निघणार घरी. चलो बाय. तर मित्रांनो, आम्ही सर्वांनी प्रसाद वगैरे घेतलं आणि लगेचच आम्ही आमच्या घराकडे निघालो. तर तुम्हालासुद्धा भेट द्यायची असेल तर नक्की व्हिजिट करा त्र्यंबकेश्वरला, नाशिक येथे. चला तर बाय.